ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानम् अन्वातीतं गुणस्तुतिशं एकं नित्यं वरमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिमरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुणोमि साग्रेणामविष्टुतं ईशान्यसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सर्वे मुक्तिविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे गोवन्दमुद्रे ज्ञानप्रदापविलसत्वस्नां तदच अद्वैतभावमुदान्तर्बुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्वभावतिर्देव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं मां वेदान्तविदानवरिष्ठम्। ब्राह्मणाची व्रते 12. ज्ञान, सत्य, शम, दम, श्रुत, अमात्सर्य, लज्जा, तितिक्षा, अनसूया, यज्ञ, दान, धैर्य. ज्ञान हे माहिती आहे आपल्याला, सत्य हे सुद्धा आहे, शम अंतकरण निग्रह किंवा वासनेचा निग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, श्रुत शब्दाचा अर्थ आहे शास्त्राभ्यास. हे ब्राह्मणाचे काय आहे की व्रत आहे. अमात्सर्य म्हणजे काय की अंतःकरणामध्ये मत्सर नसणे, त्याचं नाव काय की अमात्सर्य. दुसऱ्याचा उत्कर्ष हा अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा विकल्प न होता सहन करणे, याला काय म्हणायचं की अमात्सर्य. लज्जा, पुन्हा परत तितिक्षा, अनसूया म्हणजे असूया नाही. काय आहे की आपण असूया जास्त करतो. असूया म्हणजे काय की द्वेष. असूया शब्दाचा खरा अर्थ आहे की दुसऱ्याच्या गुणावर दोषाचा आरोप. असूया शब्दाचा हा खरा अर्थ आहे काय की दुसऱ्याला एखादा गुण जर त्या ठिकाणी प्राप्त असेल तर त्याच्यावर काय करतो आपण, आरोप करतो. म्हणून गुणावर दोषाचं दर्शन न करता त्याच्यापासून अलिप्त राहणे, याचं नाव काय की अनसूया. यज्ञ आणि दान. धैर्य शब्दाचा अनेक प्रकारे अर्थ करता येईल, पण धैर्य शब्दाचा अर्थ आहे कामाला क्रोधाला जिंकणं किंवा त्यांना रोखणं. अंतःकरणामध्ये कामक्रोध खवळले असताना त्यांना त्या ठिकाणी मला रोखून धरणं, याचं नाव काय की हे खरं काय आहे, धैर्य आहे. सोप्या भाषेमध्ये विकारांना त्या ठिकाणी दाबून त्यांच्यावर संयम मिळविणे, याला म्हणायचं धैर्य. महत्ता हेतू धर्म 12. महत्ता म्हणजे मोठेपणा, आणि त्या मोठेपणाला हेतू जर किती असतील तर ते आहे 12. अहमपणा, मोठेपणा, याला हेतू किती आहेत तर ते 12 आहेत. घनाढ्यता, अभिजन, रूप काय धनाढ्यता, अभिजन, रूप, तप, श्रुत, ओज, तेज, प्रभाव, बळ, पौरुष, बुद्धी, योग. हे आता काय आहे की मोठेपणाला हेतू आहे धनाढ्यता. धन जर भरपूर असेल, पुष्कळ असेल, तर आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखं मोठं कोणी नाही. त्याच्यानंतर काय आहे की अभिजन म्हणजे कुटुंब. काही लोक म्हणतात ना, आमच्याकडं काय 25 माणसाचं कुटुंब आहे, आमच्याकडे असं कोणी तिरकं नजरेनं सुद्धा पाहत नाही. म्हणजे काय त्यांच्याकडं अभिजन म्हणजे कुटुंब खूप मोठं आहे. रूप आहे, रूपवानाला सुद्धा त्या ठिकाणी मोठेपणा असतो, तपाच्या ठिकाणी. श्रुत म्हणजे शास्त्राभ्यासाच्या ठिकाणी. ओज म्हणजे इंद्रियाचं तेज, इंद्रिय जे आहे ना त्यांच्या ठिकाणी तेज असणं, ह्याने सुद्धा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये महत्ता वाढते, मोठेपण वाढतं. तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग. चला, पदार्थ त्रयोदश 13. भागवत धर्म
13 एक सकाम कर्माच्या फळाविषयी हे विपरीत बघा, दर्शन. भागवत धर्म म्हणजे भगवत भक्ती करणारा जो भक्त आहे किंवा भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा जो पाईक आहे त्याने कुठले नियम पाळायला पाहिजे, कुठल्या धर्माचरणाचं त्याने आपल्या जीवनामध्ये अवलंब करायला पाहिजे. तर पहिला त्याने सकाम कर्माच्या फलाचा त्याग करायला पाहिजे, अर्थात त्याचं विपरीत दर्शन व्हायला पाहिजे. अंतःकरणामध्ये सकाम कर्म जर केलं, आपल्याला अंतःकरणामध्ये असा विचार उत्पन्न व्हायला पाहिजे व सकाम कर्माचं फल कसं आहे की नाशवंत आहे. आणि म्हणून सकाम कर्माविषयी अंतःकरणामध्ये विपरीत दर्शन की ते सकाम कर्म करू नये, आपण निष्काम कर्म करावं. याला काय म्हणायचं, भागवत धर्मातील त्या भक्ताचं पहिलं हा काय की धर्म आहे. सोप्या भाषेमध्ये सकाम कर्म त्याने करू नये. धनाधिकाविषयी दुःखबुद्धी आणि बलबुद्धी. हे चलबुद्धी लिहायचे तिथे. काय लिहायचं, हे धन ग्रह पुत्र अधिकाविषयी दुःखबुद्धी आणि चलबुद्धी. आता हे धन आहे, घर आहे, पुत्र आहे, किंबहुना हा संसार आहे, ह्याच्याविषयी अंतःकरणामध्ये दुःखबुद्धी असायला पाहिजे. दुःखबुद्धी जर असेल तर तो मनुष्य त्या प्रपंचामध्ये पाहिजे तेवढा आसक्त होणार नाही. एकाची पत्नी वारली आणि पत्नी वारून तिचा जो अंत्यविधी उरकाच्या वेळेस त्याला उचललं, परंतु काय झालं की ती मेली आणि मेल्यानंतर तिची हडळ शिरली. कोणी शिरली? हडळ शिरली आणि ती जिवंत झाली. हडळ म्हणजे जिवंतच करली. सगळी लोक म्हणू लागले, अरे याची पत्नी वारली, याची पत्नी वारली. परत काय झाली की जिवंत झाली. मग तो राहू लागला तिच्यासोबत. उन्हाळ्याचा प्रसंग होता आणि उन्हाळ्याच्या प्रसंगामध्ये सरासरी लोक रात्रीच्या वेळेत बाहेर झोपतात. पती पत्नी मुलं बाहेर अशी झोपली. जुना काळ होता, त्या जुन्या काळामध्ये रात्रीला झोपाच्या वेळेस तेलाची बचत व्हावी म्हणून काय करायचे लोक, रात्रीला दिवा भिजून टाकायचे. आता ती हिच्याकडनं काय झालं की दिवा तसाच राहिला आणि बाहेर झोपलेली होती. आणि मग हा म्हणे का ते दिवा विझवलं नाही, ह्याच्या त्या गतीनं तिथून जीभ लांबली तो दिवा विझवला. बरं का, याला काय त्याच्यात असं संभ्रम तयार सारखा झाला. एकदा जेवता जेवता ह्याच्या त्या गतीनं दुर्डीभर भाकरी खाल्ली, पण याला काही असं ते संभ्रम तयार झाल्यामुळे काही असं वाटलं नाही. मग बऱ्याच दिवसांनी काय झालं की बाजीगीर विद्यावाला, ही जे जारण मारण विद्यावाला मनुष्य त्यांच्या गावात आला. याला एक छंद होता की वारकरी गावामध्ये आला की त्याला जेव घालायचं. चला म्हणजे महाराज आपल्या घरी जेवायला. मग ते महाराज गेले. ते होते जारण मारण करणारे, त्यांना थोडं जादूटोणा येत होता. आणि असा एक त्यातला काय नियम आहे की जादूटोणावाल्यांनी जर अशा हडळचं कोणाच्या हातचं खाली त्याची विद्या काय होती, नष्ट होती. महाराज गेले. महाराजांनी ती बाई बघितली, बाबा म्हणे हिच्या हातचं खाणं आणि आपली विद्या नष्ट करणं बरोबरच आहे. म्हणून तो म्हणे बाबा माझं पोट दुखायला, म्हणे मला शौचाला जायचं डबा आहे. तिकडेच गेले महाराज. महाराज काही परत आले नाही, जेवलेच नाही. मग महाराज काय ते बाहेरून आले, त्या हनुमंताच्या मंदिरामध्ये बसले. हा परत गेला. म्हणजे महाराज जेवायला तुम्हाला यावंच लागेल, स्वयंपाक तयार केलेला नाही, तुम्हाला जेवावंच लागेल म्हणजे थोडं होईल. ते म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही, तुम्हाला 2 घास का होईना खायला लागेल. महाराज म्हणे करे तुझी पत्नी काही दुखत होतं, काही आजारी होती का म्हणे. आजारी काय म्हणतं म्हणे, महाराज मेली होती म्हणे, परत जिवंत झाली म्हणे. अर मग ती हडळ आहे म्हणे, तिच्या बाहुल्या उलट्या, तिची सावली पडत नाही. आणि मग याला ध्यानात येऊ लागलं, एकदा आपण तिला देवा उद्घास सांगितला तर ते ना जिभेनं देवा विजेला. आता संसार करीन गो त्याच्यासोबत तू. महाराज का नाही करणार, त्याला माहिती आता दुःख आहे, हिच्यासोबत राहण्यात आपलं काय आता मरण आहे, दुःख आहे.
आणि म्हणून प्रपंचाविषयी अंतःकरणामध्ये कोणती बुद्धी असायला पाहिजे? दुःख बुद्धी. संसार दुःखमूळ चौकडे इंगळ. प्रपंचामध्ये वर्तमान कालामध्ये अनुकूल सर्व विषय असल्यानंतर दुःख जरी नसेल तर दुःखाचं बीज आहे हे लक्षात घ्या. तीच प्रतिकूल जेव्हा होतील त्यावेळी तुम्हाला काय मिळेल? दुःख मिळेल. आणि चलबुद्धी असायला पाहिजे. कोणती बुद्धी? चलबुद्धी. चल म्हणजे चंचलता, चल म्हणजे नष्ट होणारं, चल म्हणजे व्यय होणारं. आता आपण प्रपंचामध्ये बघा ना तुम्ही की जशीची तशी राहू शकत नाही. क्षणाला हे आयुष्य काय की सुरू आहे. पैसा कसा आहे? चल आहे का नाही? शरीर चल आहे, विश्व चल आहे, पैसाही चल आहे, चालणार आहे, तो नष्ट होणार आहे, व्यय होणार आहे. तुम्ही आज किराणा दुकानामध्ये जाऊन काही माल आणला आणि त्याला जर तुम्ही 10 रुपये दिले तर तिथेच राहतात. कुठं जातात त्याचं काही म्हणजे नियम नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भागवत धर्म आणि त्या भागवत धर्माचं आचरण करणारे जो कोणी असेल त्याने संसाराविषयी दुःख बुद्धी आणि चलबुद्धी ही असायला पाहिजे. परलोकासंबंधी नश्वर बुद्धी. आणि आपण श्रवण करतो, स्वर्ग असेल, सत्यलोक असेल, वैकुंठ असेल, ह्याच्याविषयी नश्वर बुद्धी असायला पाहिजे. आपण वेदामध्ये, शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये त्यांच्याविषयी नश्वर बुद्धीचे अनेक काय की त्या ठिकाणी प्रमाण आलेले आपल्याला माहिती आहे. मग तया पुण्याची पावटी सरी सवी चित्रपणाची कुटी उतरली. शब्दब्रह्म आणि परब्रह्माविषयी जो कुशल गुरु यांच्याकडे गमन. काय करायला पाहिजे? शब्द ब्रह्म आणि परब्रह्माविषयी म्हणजे हे जे वेद, शास्त्र, संत वाङ्मय, खरं वेद म्हणजे काय की शब्द ब्रह्म आहे. आणि ते शब्द ब्रह्म ज्ञात होण्यासाठी आणि त्या शब्द ब्रह्माच्या द्वारे शुद्ध ब्रह्म जे आहे त्याचा अपरोक्ष अनुभव येण्यासाठी कुशल गुरुकडे जाणे, त्यांच्याकडे गमन करणे हे सुद्धा त्या भागवत भक्ताचं काय की कर्तव्य आहे. गुरु व परमात्मा यामध्ये एकनिष्ठता आणि निष्कपट सेवा. हे विषय असायला पाहिजे काय की गुरुविषयी, ईश्वराविषयी अंतःकरणामध्ये निष्कपटता असायला पाहिजे आणि सेवा करायला पाहिजे. भक्ती वैराग्यासहित स्वरूपानुभव साधू संघ. हे बा आता संत संघ हा भगवत भक्ताचा काय की धर्म आहे. त्याने भक्ती वैराग्यासहित संतांचा आणि स्वतःचा अनुभव येण्यासाठी संतांचा संग करावा. परमेश्वरास सर्व कर्म समर्पण. ही गोष्ट महत्वाची आहे. परमेश्वराविषयी सर्व कर्म समर्पण. काही सोप्या गोष्टी आहेत आणि या सोप्या गोष्टी सुद्धा आपण करू शकत नाही. समर्पण भाव करणं काय अवघड बघून काय नाही. आपलं जे जे कर्म होईल ते सत्कर्म असेल, चुकून एखाद्या वेळेस आपल्याकडून काही वाईट कर्म घडलं असेल तर घडूच नाही. पण आपण काय करायचं की ईश्वरार्पण बुद्धीनं ते करायचं किंवा ईश्वरास अर्पण. शौच, तप, तितिक्षा, मौन. शुद्ध पाहिजे, तप पाहिजे, तितिक्षा पाहिजे आणि मौन पाहिजे. तुमच्याकडे तितिक्षा आहे की नाही? आता थंडीमध्ये येणे ही काय तितिक्षा आहे. कुरकुर न करता सहन करणे. पाठामुळे एक चांगलं होतं निदान किंवा सकाळी तरी वेळेवर उठतात. सर्वात मोठा फायदा कोणता? वेळेवर उठणे आणि रात्रीला थोडी लवकर झोपणे, नाही तर मग रात्रीला जरूर टेंग्या मारता मग. स्वाध्याय, अर्जव, ब्रह्मचर्य, अहिंसा व द्वंद्व समत्व ही भगवत भक्ताचे धर्म आहे. त्याने स्वाध्याय करायला पाहिजे. स्वाध्याय करायला पाहिजे म्हणजे आपण दररोज जे ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या, काही मंडळी 300 ओव्या घेतील, काही मंडळी दररोज हरिपाठ नित्यनेमानं घेतील. काकडा घेणं हा त्याने किंवा दररोज कुठला तरी त्याने भगवत प्राप्तीविषयी जे ग्रंथ वगैरे आहे त्याचा स्वाध्याय करायला पाहिजे. पुन्हा आर्यवत असायला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा काय आहे ते गुण आहे भगवत भक्त. आर्य म्हणजे सरलता, सरळ स्वभाव. कसा? सरळ स्वभाव. वाकडेपणा नसायला पाहिजे. सरळ स्वभाव, आत बाहेर एक.
त्याला म्हणायचं आर्जव. ब्रह्मचर्य, पुन्हा अहिंसा आणि द्वंद्व समत्व. द्वंद्व समत्व म्हणजे काय? त्याचाच अर्थ आहे तितिक्षा, सुख दुःख हे सहन करणे. सर्वत्र आत्मरूप ईश्वर दर्शन. हे जे जे बेटे भूत ते मानेचे भगवंत. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा भरलेला आहे असा अंतःकरणाचा भाव असणे याला काय म्हणायचं? ईश्वर का दर्शन. कैवल्य एकांतवास. अनिकेत एकांत चिरवस्त्र संतोष. हे बघा, कैवल्य म्हणजे काय? कैवल्य म्हणजे एकाकी राहणे, एकांतात राहणे. अनिकेत म्हणजे काय? ग्रह बांधायचं नाही, म्हणजे कुठंतरी आश्रमाशी स्थान, कोपी गुहा. चला. सर्व भूतामध्ये आत्म्याच्या भगवत भावाचे दर्शन आणि भगवद्रूप आत्म्यामध्ये सर्व भूताचे दर्शन. हे बघा, सर्व भूतामध्ये आत्मस्वरूपाचं दर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन. सर्व भूत, जेवढे जेवढे भूत असतील, भूत म्हणजे भूत नाही, भूत म्हणजे प्राणी मात्र. प्रत्येक प्राणी मात्रात भगवंताचं दर्शन, आत्म्याचं दर्शन. आणि आत्म्यामध्ये प्रत्येक भूत मात्राचं दर्शन. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आत्मा बघायचा आणि आत्मस्वरूपामध्ये काय बघायचे? प्राणी मात्र. याचा अर्थ काय? याचा अर्थ ओतप्रोत भगवंताचं दर्शन. जन्म कर्म वर्णाश्रमादी देहाविषयी निराभिमान आणि स्वपर बुद्धीचा अभाव. बस, जन्म कर्म वर्ण आश्रम इत्यादी जे देहाविषयी असणारा अभिमान, तो अभिमान टाकणे, निराभिमान असणे आणि स्वपरबुद्धी का अभाव. हे आमचा आणि हा आमचा नाही. संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपणा पाडेखे नाही तेथे. पदार्थ चतुर्दशविध. त्रिपुटी 14. ज्ञानेंद्रियाची त्रिपुटी. अध्यात्म, अधिदैव, अधिभूत. श्रोत्र, दिशा, शब्द. हे बघितलं आपण आता. श्रोत्राध्यात्म, दिशा अधिदैव, शब्द कोण आहे? अधिभूत. त्वचा वायू स्पर्श. चक्षु सूर्य रूप. रसना वरुण रस. घ्राण अश्विनी कुमार गंध. कर्मेंद्रियाची त्रिपुटी. वाक अग्नी वचन. हस्त चंद्र घेणे देणे. पाद वामन चालणे. उपस्थ प्रजापती रतिभोग. बुध यम मलत्याग. अंतःकरण त्रिपुटी. मन चंद्रमा संकल्प विकल्प. बुद्धी ब्रह्मा निश्चय. चित्त वासुदेव चिंतन. अहंकार रुद्र अहमपणा. मन अध्यात्म, चंद्रमा अधिदैव, संकल्प विकल्प अधिभूत. आता पदार्थ 25. मायेचे नाम 15. माया अविद्या प्रकृती शक्ती हे सत्या. काय आहे? आता मायेची नावच आहे. तिला माया म्हणा, अविद्या म्हणा, प्रकृती म्हणा, शक्ती, सत्या, मूला. मुला तुला योनी अव्यक्त अव्याकृत अजा अज्ञान तम तुच्छा अनिर्वचनीय. पदार्थ षोडशविध. कला 16. हिरण्यगर्भ श्रद्धा आकाश वायू तेज जल पृथ्वी दशेंद्रिय मन अन्न बल तप मंत्र कर्म लोक नाम. काय केलं त्यांनी? 16 पदार्थ सांगितले. हिरण्यगर्भ, श्रद्धा, आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी, 10 इंद्रिय, मन, अन्न, बल, तप, मंत्र, कर्म, लोक आणि नाम. हे पदार्थ किती झाले? 16. चला. इतिश्री विचार चंद्रोदय दर्शने वेदांत पदार्थ संज्ञा वर्णन नामिका षोडशो कला समाप्ता. 16 कला आपल्या ग्रंथाच्या होत्या आणि 16 कलामध्ये आपण या ठिकाणी चिंतन केले आणि त्यांनी जे पदार्थ वर्णन केले, प्रमेय पदार्थ वर्णन जी 16वी कला, त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं त्यांनी? 16 पदार्थाचं शेवटचं वर्णन केलं. म्हणजे कला किती आहेत आपल्या? 16. आणि 16 कला असून पदार्थ षोडशविध म्हणजे
16 पदार्थाचं त्यांनी लिंक लावून दिली आपल्याला. हा असा झाला विचार चंद्रोदय ग्रंथ. आज काय झाला की आपला समाप्त झाला. परंतु ह्याच्यावर वैकुंठवासी प्रल्हाद महाराज सुबंध यांनी सारांश, ज्याला आपण गोषवारा म्हणतो, थोडक्यामध्ये जे चिंतन आहे त्याचं त्यांनी काय केलं की विचार चंद्रोदय कलादर्शन. कोणतं? कलेचं काय केलं की दर्शन. जसं आपण ठाकरे महाराजांनी विचार सागर रहस्य, म्हणजे थोडक्यात काय आणलं ते रहस्य दिलं. प्रत्येक तरंगाच्या शेवटी त्या तरंगाचं रहस्य दिलं. तर तो त्यांनी काय केलं की कलेचं दर्शन, थोडक्यामध्ये सिंहावलोकन. आपण मागे काय झालं त्याचं थोडक्यामध्ये आपल्याला स्मरण करून देण्यासाठी 1-2-3 दिवसात आपले हे कला दर्शन होईल. का? आपल्या अंतःकरणाला असं वाटायला नको की आपला अजून विचार चंद्रोदयातील काही राहिलं. बरं का? मला असं वाटायला नको की आपलं काहीतरी राहिलं काढायचं. आणि म्हणून अ पासून तर ह पर्यंत आणि A to Z हे सगळं आपल्याला वाचायचं. चला, प्रथम कला दर्शन उपोद्घात. हे आपण प्रथम कला बघितली. पहिल्या कलेमध्ये काय आहे? उपोद्घात. उपोद्घाताची व्याख्या फार आपण विसरला असाल. प्रतिपादन करण्यायोग्य अर्थाला मनात धरून अन्य विषयाचं त्या ठिकाणी चिंतन करणे, त्याला काय म्हणायचं? उपोद्घात. दृष्टांत कोणतं दिलं होतं मी? सांगा. ताकात गेली माहिती. सांगा जरा कसं सांगायचं? सांगा. ती ताक आणायला गेल्यानंतर तिने काय एकदम ताक मागितलं का? नाही. अगोदर तुमच्या घरी म्हशी गाई किती आहे, व्यालेल्या किती आहे, भाकर किती आहे, त्याला म्हणायचं उपोद्घात. उपोद्घात. देव तिही बळे धरेला सायासे करुणीय नाश उपाधीचा पूर्वपक्ष धातू धिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. तुका म्हणे येथे नचले तातडी अनुभवे गोडी हिरकळू. हा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायचा अभंग त्यांनी दिला. या कलादर्शनमध्ये काय केलं की संत वाङ्मयातील बरीच प्रमाणं या सिद्धांताला अनुकूल असे त्या ठिकाणी लिहून दिलेले आहे. तुकोबरायचा अभंग आपल्याला माहिती आहे की देव तिही बळे धरेला सायासे आणि करून या नाश उपाधीचा. आता याच्यावर भरपूर चिंतन करण्यासारखं आहे. परंतु महाराज म्हणतात सर्व संग परित्याग करून विवेक वैराग्यादी बळाने आणि श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन किंबहुना अनेक प्रकारचे जे काही तीर्थयात्रा असतील, तीर्थाटन असेल, नामस्मरण असेल, हा जो प्रयत्न आहे म्हणजे वैराग्याधिकांचं बळ काय? देवतीही बळे. कुठलं बळ असेल याच्यामध्ये? विवेक, वैराग्य, क्षमाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुतीचं काय की बळ. पुढे काय लिहिलं त्यांनी? धरीला सायासे. सायासे म्हणजे काय? प्रयत्न करू. म्हणजे अंगामध्ये बळही असायला पाहिजे आणि नुसतं बळ असून भागत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, सायास करायला पाहिजे. बरीच माणसं बलवान असतात पण काम करीत नाही. इथे तुकोबाराने लिहिलं की देवतीही बळे धरीला, त्यांनीच देव धरला, त्यांनीच देव प्राप्त करून घेतला. कोणी? ज्यांच्याकडे विवेक वैराग्याधिकाचं बळ आहे आणि श्रवण मननाधिकाचा काय आहे की प्रयत्न आहे. आणि करुण्या नाश उपाधीचा. उपाधीचा नाश म्हणजे काय? हा जो प्रपंच आहे या प्रपंचाचा त्यांनी तिरस्कार केला. तिरस्कार केला म्हणजे त्याचं काय केलं की त्यांनी त्याग केला. उपाधी शब्दाचा अर्थ आपण काय मागे सांगितलं, तो उपाधी जो संग्रह, उपाधी शब्दाचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे काय होईल अर्थ होईल. पण इथे कोणता अर्थ घ्यायचा की त्यांनी संसाराच्या संग्रहाचा परित्याग केला, विवेक वैराग्याधिकाचं बळ आहे आणि श्रवण मननाधिकाचा प्रयत्न आहे. पुढे काय म्हटले महाराज? पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्वपक्षी म्हणजे काय? परमार्थामध्ये आपण पदार्पण केलं, परमार्थाला आरंभ केला की त्या कालखंडामध्ये धातू म्हणजे सुवर्ण, जन यांचा धिक्कार करायचा. सोप्या भाषेमध्ये धनाधिकाचा, जनाधिकाचा धिक्कार करायचा. आणि असं केल्यानंतर तुकोबराय म्हणतात स्वये जनार्दन तेची झाले. स्वतः ते काय झाले की जनार्दन स्वरूप झाले, परमात्मा स्वरूप झाले. तुका म्हणे येथे न चले तातडी.
इथे तातडी चालत नाहीये. बस नाही तर रिकाम मे पाव आणि ब्रह्म बताव, हे असं जमणार नाही. हा, तुम्हाला हळूहळू हळूहळू अनुभवे गोडी येईल कळू. लोकांना असं वाटतं की आम्ही आलो की एकदम आम्हाला हे कळायला पाहिजे. कळतं की हे पारंपरिक कळतं. बरं, सुरुवातीला वेदांत श्रवण करायला माणूस आला, त्याला वाटतं हे कोणकडून आलो आपण, त्याला कळत नाही, त्याच्या डोक्यात हे जात नाही. पण महाराज म्हणतात हे अनुभवे गोडी येईल कळू, हळूहळू ढाळे ढाळे तुम्हाला कळून येईल. चला, कर्मरूप बीजास 2 अंकुर फुटतात. बबनरावाच्या अंतःकरणात नेहमी नेहमी शंका येते. हे जे शंका येते त्याचं हे चिंतन आहे. एक प्रारब्ध रूप व संस्कार रूप दुसरा. पैकी प्रारब्ध भगवानाचं पुन्हा शंका विचारत नाही या संबंध मला. हा, पण आले तरी तुमचा हा पक्का निश्चय झाला पाहिजे की आता हे नाही. कर्म आहे. कोणतं कर्म आला त्याच्यात? दोन्ही कर्म आले, निष्काम सकाम निषिद्ध विहित. जे जे कर्म सांगितले ते सर्व आले. म्हणजे आपण जे कर्म शिकलो ते कर्म आले. म्हणजे कर्म म्हणजे आपण जे करतो हे बरं का, जे संचित कर्म आहे ते नाही, जे प्रारब्ध कर्म आहे ते नाही. पण आपण जे क्रियमान कर्म करतो तर त्या क्रियमान कर्मामध्ये मग ते वेद विहित असेल किंबहुना वेद निषिद्ध असेल, ते सकाम असेल तर कुठलंही कर्म, पण हे कर्म. आता काय झालं की हे जेव्हा असं 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 आपण कर्म केल्यानंतर इकडे काम करून असं 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 काय होतं की काम असं, हे बीज आहे. कर्म काय आहे की बीज आहे, म्हणूनच याला क्षेत्र म्हटलेलं आहे. आपण आता पहिला अंकुर कोणता लिहिलं? हा, आता इथे काय आहे की प्रारब्ध. दुसरा संस्कार रूप. कळालं तुम्हाला ते? हे बघा, आपण कुठलंही कर्म केलं तर केल्यानंतर हे 2 अंकुर आपोआप तयार होतात. एक आहे धर्माधर्म. धर्मधर्म म्हणजे पुण्य पाप. आणि दुसरं आहे ते धर्माधर्मच जे जमा होतं ते कशात जमा होतं? ते संचितात जमा होऊन कुठं परिवर्तित होतं? ते प्रारब्ध. म्हणजेच काय की आपण आता पाप पुण्य झालं तर कुठं जमा होईल? संचितामध्ये. आणि संचितामध्ये जन्म गेलं ते की जेव्हा आपल्याला शरीराचा आरंभ कर्म त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. म्हणजे याचं पर्यावसान पर्याय कुठं होईल? प्रारब्ध. आता तुम्हाला आणि एक दुसरा कोणता अंकुर आहे? संस्कार. संस्कार म्हणजे ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. आपल्या अंतःकरणावर कुठल्याही प्रकारचं ज्ञान झालं त्याचे सूक्ष्म असे काय राहतात? मला असे संस्कार राहतात. आता जरी आपल्याला ते आता दिसत नसले पण एखाद्या वेळेस त्या संस्काराला उद्भूत करणारं एखादं वाक्य आलं आपले ते संस्कार काय होते? ते जागे होतात का नाही पांडुरंग? आता एखादी गोष्ट समजा की तुमच्या कधीच लक्षात येणार नाही लवकर, पण एखादा जुना मित्र भेटला एक 25 वर्षाचा आणि त्यानं सांगितलं की असंच झालं होतं, ते संस्कार जागे होतात का नाही? तसे ते संस्कार. आता आपण विचार करा की आपण कीर्तन ऐकलं, कीर्तन श्रवण केलं, किंबहुना एखाद्यानं कीर्तन केलं, किंबहुना एखाद्यानं कीर्तनामध्ये चाल मागली, हे कर्म काय झालं? ते आता हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं कर्म. मग चांगलं कर्म म्हटल्यानंतर या कर्मापासून एक गोष्ट तयार होईल, पहिलं पुण्य. काय तयार होईल? होणार का नाही? म्हणजे आपण चांगलं कर्म केलं याच्यापासून काय तयार होईल? पुण्य.
पण नुसतं पुण्य उत्पन्न होतं का? इथे सत्संस्कार तयार होतात. कोणते? म्हणजे नुसतं पुण्य उत्पन्न होईल का? म्हणजे पुण्याबरोबर अंतःकरणावर तुम्ही 2 तास कीर्तनामध्ये बसला, त्याच्यावर त्या कीर्तनकाराने प्रतिपादन केलेले जे काही त्या अभंगाचं विश्लेषण आहे त्याच्यामुळे कोणते तयार झाले? ते संस्कार झाले. आता हा झाला विषय कोणता? आपण कीर्तनाचा. कोणतं की काय केलं आपण? ते कीर्तन श्रवण केलं. आता कीर्तन एक आपण फक्त उदाहरण घेतलं. मग तीर्थयात्रा असेल, मग समजा तुम्ही भजन केलं असेल किंवा एकादशी धरली असेल, जेवढे जेवढे पारमार्थिक उपाय आहे हे पारमार्थिक उपाय कळालं बघून जाते. लिहून चाललं तर त्याच्यापासून काय तयार होते? एक पुण्य आणि दुसरी गोष्ट काय की सत्संस्कार. आता समजा चुकून एखाद्या वेळेस तुम्ही पिक्चर पाहिला एकादशी दिवशी, काय बघितला? पिक्चर, आणि तो अश्लील बघितला. काही मित्रमंडळी चला काय होतं. आता सिनेमा पाहिल्यानंतर दुसरी गोष्ट पुण्य झालं पाप. आता पाप. आणि इकडं काय झालं की अशुभ संस्कार. कोणते संस्कार झाले? अशुभ संस्कार किंवा असत संस्कार. कोणते झालं? हे लिहिलं तरी चालते, शुभ संस्कार. आता कळालं हे ह्याच्यापासून काय तयार झालं? पाप. आता हे जे पाप पुण्य आहेत हे संचितात जमा होऊन ते भोगायला आपल्याला मिळेल. याच्यात काय बदल करता येईल तुम्हाला? काहीच बदल करता येईल. पण आता इथे हे जे कीर्तनाचे शुभ संस्कार तुमच्या अंतःकरणावर झाले आणि परत परत जर तुम्ही प्रयत्न करून जर कीर्तन ऐकलं तर ह्या शुभ संस्काराची वाढ होती. काय होती? ती वाढ होती. आणि तुम्ही परत परत जर समजा कीर्तन न ऐकता सिनेमाला किंवा अन्य वाईट कामं केलं तर हे शुभ संस्कार घटून कोणते संस्कार होते? इथं आहे प्रयत्न. काय आहे हे कशाने कमी होतील? हे सर्व. आणि याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढच्या जन्मामध्ये भोगण्याच्या संबंधी मात्र काय की त्या ठिकाणी पराधीन आहे. त्याच्यात मात्र तुम्हाला स्वतंत्रता, म्हणजे हे आहे प्रारब्धावर अवलंबून आणि हे इकडलं तुमचं कशावर आहे? प्रयत्न. म्हणून तुम्ही प्रयत्न केला तर चांगले संस्कार वृद्धी पावतील आणि प्रयत्न जर समजा नाही केला तर ते संस्कार कमी होऊन पुन्हा अशुभ संस्कार तुमच्या अंतःकरणावर होतील. मग प्रयत्न कुठं आहे? संस्काराच्या संबंधी आहे. आणि केलेलं जे कर्म आहे आणि त्याचं जे काही पाप पुण्य होईल त्या भोगण्याच्या संबंधी जीव पराधीन आहे. इथं मानायचं प्रारब्ध. आता वर्तमान काळात तुम्हाला सध्या जे सुखदुःखाचा भोग मिळून राहिला तर हा कशामुळे मिळून राहिला? प्रारब्धामुळे. आणि चुकून कळायला पण तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी नुसतं समजा स्पीकरवर हार्मोनियम वाजले तुम्हाला असं वाटतं भजनाला जावं. हे जे संस्कार आहे ते संस्कार कशावर अवलंबून आहे? तुमचे प्रयत्नावर. तुम्ही जर झोपले जागीच तर जमल का? मग तुम्हाला काय करावं लागेल? जाऊ द्या बा, स्वरात आला तर भजन चाललं, आपण जो एखादा अभंग म्हणावं, तिथं काय करावं लागेल? प्रयत्न. आणि तुम्ही भजनाला निघाले, विंचू चावला. काय झालं? विंचू चावलात. मग विंचू हा तुमच्या त्या भजनाला निघाले म्हणून चावला. हे कशामुळे चावला? हो बंदा कळालं का? हे कशामुळे आहे? आता तुम्हाला पंढरपूरच्या वारीला जावं वाटलं आणि पंढरपूरच्या वारीला तुम्ही निघाले तर ते प्रयत्न करून निघाले आणि निघाल्या काही अशी अघटित घटना घडली की तुम्ही जाऊ शकत नाही. आता हे कशामुळे आहे? प्रारब्ध. म्हणून प्रारब्धामध्ये काय आहे आणि प्रयत्नामध्ये काय आहे? प्रारब्ध हे भोगून संपत आणि प्रयत्नानं तुम्हाला काय? म्हणून पूर्व सुकृताचा इकडे आणि पूर्ण अभ्यासाचा. आता पुन्हा असं हे सतत ध्यानात ठेवायचं की संस्कार वाढविणे हे कशाच्या अधीन आहे? की प्रयत्नाच्या अधीन आहे. एक प्रारब्ध रूप व संस्कार रूप दुसरा. हे बघा आता त्यांनी दिलंच तिथे की पैकी एक प्रारब्ध रूप अंकुर आहे आणि दुसरा काय की संस्कार रूप अंकुर आहे. हे बघा, डोळ्याची पापणी आपली उघडली आणि बंद झाली की याच्यापासून 2 अंकुर तयार होतात. काय? एक तर प्रारब्ध आणि दुसरा काय की संस्कार असतात. आणि तोही सुद्धा एक चांगला किंवा वाईट. उदाहरण सांगतो तुम्हाला की आपण डोळे उघडल्यानंतर समोर एक स्त्री दिसली आणि दिसल्याबरोबर तिच्याकडे आपण त्या ठिकाणी अंतःकरणातून माता या दृष्टीने जर बघितलं तर
पुण्याचा अंकुर तयार होतो आणि अंतःकरणामध्ये परस्त्री दिसल्यानंतर ती आई बहीण असते. असा आपण जर विचार केला तर अंतःकरणावर संस्कार सुद्धा चांगले होतात. आणि तिच्याकडे जर आपण वाईट दृष्टीने जर बघितलं तर ताबडतोब पाप तयार होतं आणि पुन्हा आपल्या अंतःकरणावर संस्कार सुद्धा कसे तयार होतात, वाईट. म्हणून हे कर्म इतकं अवघड आहे की तुमची पापणी उघडती लवती तेव्हाच अनेक प्रकारचं त्या ठिकाणी महाराज प्रारब्ध आणि संस्कार उत्पन्न करीत चालतात. पैकी प्रारब्ध रूप अंकुर शरीर निर्वाहक असून अबाधित असतो. हा अबाधित आहे. हे प्रारब्धाचा अंकुर जो आहे तो शरीर निर्वाहक आहे. शरीराचा निर्वाह करणारा तो अंकुर आहे आणि तो अबाधित आहे. म्हणजे त्याचा बाध करता येत नाही, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ते काही आपल्याला असा जर बदल करता आला असता तर हे राम हे सर्व कशाला पण वसायला गेले असते. हा हे हरिश्चंद्र राजा. म्हणून शरीर निर्वाहक असणारा प्रारब्धाचा जो अंकुर आहे त्याचा बाध किंवा विनाश आपल्याला करता येत नाही. व दुसरा संस्कार रूप अंकुर हा पुरुषार्थाच्या योगाने वळविता येतो. हा पुरुषार्थ शब्दाचा अर्थ इथे घ्यायचा प्रयत्न. आपल्याला हा संस्कार रूप जो अंकुर आहे हा प्रयत्नाने हा वाढवता येतो आणि प्रयत्न नाही केला तर हा कमी होतो. हे बघा, आता तुम्ही एवढ्या दिवसाचे इथे पाठाला येतात. हा संस्कार अंकुर तुमच्या प्रयत्नानं वाढला का नाही? प्रयत्नानेच वाढला. हा आणि काही कोरोना घेऊन आली इथं, ते पुन्हा आता घरी राहिले. कशानं काय झालं त्यांचं? ते प्रारब्ध आहे ना. कशासाठी काय अडचण काय कशाची आली त्यांना? ती प्रारब्ध आली. बरं झालं त्यांचं कोरोना आपल्या अंगात नाही गेलं, नाही तर आपलं प्रारब्ध पुन्हा बंद झालं असतं. चला असं ना, त्यांच्या प्रारब्ध आपलं प्रारब्ध नाही बदलत, त्यांच्या प्रारब्ध ते केलं. त्याच्यात गतागती जर असते आपली एखाद्या वेळेस काय प्रारब्ध मोठा अवघड आहे महाराज. पण आपलं चांगलंच असं म्हणणार. चांगलं प्रारब्ध आहे, चांगलं प्रारब्ध आहे. आणि परत चांगलं प्रारब्ध असून काल दोपंदाचा गाडग्यामुळे नाही आले. आता ते प्रारब्ध नाही बरं का, ते प्रयत्न, ते नाही प्रयत्न. हा संस्कार रूप अंकुर वळवून त्यास परमार्थ रूप परम ध्येयाकडे लावणे हाच मनुष्य जन्मातील परम पुरुषार्थ आहे. परम पुरुषार्थ म्हणजे काय की संस्कार रूप अंकुर हा पुरुषार्थाच्या योगाने वळविता येतो. एक लक्षात घ्या की हा जो अंकुर आहे प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर काही महाराज त्या ठिकाणी अशक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुम्ही आज जर इथून आज जर प्रयत्नाला लागले, एखाद्याने ठरवलं की आपल्याला तपश्चर्या करायची. तपश्चर्या केल्यानंतर तुम्ही जर म्हटले की पाऊस पडायलाच पाहिजे तरी पडतो. वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळी केले एकी. आता हे आकाशातनं विमानं धावून राहिले कशानं? हे हो अभ्यास आहे. काल मी ती बातमी वाचली की अंतराळातून काही लोकांनी मतदान केलं अमेरिकेमध्ये. कुठून? अंतराळात. जे अंतराळात तिथं स्कायलॅब मध्ये जे बसलेले आहेत समजा राहणारे लोक आहेत, अमेरिकेचे जे काही संशोधन शाळा आहे ना, प्रयोगशाळा, तिथून त्यांनी बसल्या बसल्या मतदान केलं. कशामुळे केलं? पांडुरंग महाराज अभ्यासामुळे. हा आता आपल्याकडनं करणं होत नाही हा भाग वेगळा आहे. एकी वागब्रह्म थोगडे अभ्यास केले. आळंदीमध्ये कितीतरी असे महात्मे आहेत, कितीतरी मंडळी असे की गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे त्यांच्या. श्रीमद भगवद्गीता मुखोद्गत. कशाने झालं हे सर्व? हे अभ्यासाने झालं. पुरुषार्थ चतुर्विध असून त्यापैकी धर्म अर्थ काम हे त्रिविध व्यावहारिक अतएव गौण आहेत व चौथा मोक्ष हा परम श्रेष्ठ आहे. आपण पुरुषार्थ बघितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ह्यामध्ये 3 गौण आहे. त्याच्यापेक्षा आपण असं करू की 2 गौण आहे, एक मध्यम आहे आणि एक श्रेष्ठ आहे. मोक्ष श्रेष्ठ पुरुषार्थ आहे, धर्म हा मध्यम आहे आणि काम आणि अर्थ हा गौण आहे. दुःखाचा अत्यंत अभाव आणि निरतिशय सुखप्राप्ती हे मोक्षाचे स्वरूप होय. ही गोष्ट अशा ज्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या ध्यानात ठेवायच्या. मोक्ष 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 हा शब्द कुठेही आला तिथे सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. मोक्ष म्हटलं की तुमच्या लक्षात हेच यायला पाहिजे, वैकुंठ स्वर्ग सत्यलोक हे यायला नको. सर्व जीवांना या मोक्ष स्वरूपाची इच्छा आहे आणि तत्प्राप्त्यर्थ त्याचे प्रयत्नही चालू असतात.
आता प्रत्येक जीवाची सामान्य इच्छेचं जर चिंतन केलं तर कशाचे प्रयत्न आहे त्याची? याचीच आहे, मोक्षाची इच्छा आहे. प्रत्येक जीव हा मोक्षाचा इच्छा करणाराच आहे, पण ती कोणती इच्छा आहे? त्याची सामान्य इच्छा आहे. परंतु त्या प्राप्तीच्या मार्गाचे त्यांना सम्यक ज्ञान नसल्याने ते मोक्षस्वरूप प्राप्त अप्राप्तच असे राहते. हा खरं काय आहे की अगोदर तर त्यांना मोक्षाचं विशेषत्वानं ज्ञान नाही. मोक्षाचं जे स्वरूप आहे ते त्यांना विशेषत्वानं कळालेलं नाही. सामान्य स्वरूपानं ज्ञान आहे त्यांना, कोणतं? वा मला दुःख होऊ नये, सुख मिळावं. पण मोक्ष स्वरूपाचं विशेषत्वानं ज्ञान झालं तर मग त्याचं त्या ठिकाणी अचूक साधनाचा ते अवलंब करतील. परंतु मोक्ष स्वरूपाचे त्यांना फक्त इच्छा आहे, ती सामान्य आहे, आणि त्याच्यामुळे त्या साधनाचं जे आहे ते सम्यक ज्ञान त्यांना नाही. या संबंधी वेदांत शास्त्राचे प्रतिपादन असे आहे की जीव हा स्वरूपाचा सुख आनंद स्वरूप असा आहे. हे बघा, अनेक शास्त्रकारांनी आपापली मतं मांडली, पण वेदांत शास्त्राचं असं म्हणणं आहे आणि ते वास्तव आहे, ते सत्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की जीव हा मुळात सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. का तर ह्याचा जीवाला सतत अनुभव येतो, जीवाला सतत अनुभव येतो, आणि जीवाच्या ठिकाणी दुःख हे कालत्रयी नाही. म्हणून दुःख जे त्याला भासायला तर ते भ्रमाने, आणि मी सुखी नाही मी दुःखी आहे हे जे त्याला वाटायला हे कशानं? भ्रमानं. देवाचे बरे देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कोणतं महावाक्य आहे ते? हा, देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कोणतं? पटकन सांगा. देवाची बरे तुका म्हणे तत्वमसी वाक्य साम वेदांतर्गत जे देवाची बरे म्हणजे ते तू आहेस. हे देवाची बरे. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. दुसरं प्रमाणे महाराजांचं जीव अवघे देव पण खोटा नागवी संदेह. खोटा जो संदेह आहे तो तुमची काय करायला? नागवून करायला. या अभंगात तुकाराम महाराज ते सांगत आहे. परंतु जीवाच्या या तात्विक स्वरूपाविषयीचे त्यांना ज्ञान नसणे म्हणजेच अज्ञान हे सर्व दुःखाचे मूळ आहे. आपण आता विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये बघितलं की सुखदुःखास कारण शरीर, शरीरास कारण धर्माधर्म, धर्माधर्मास कारण रागद्वेष, रागद्वेषास कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण भेदज्ञान, आणि भेदज्ञानास कारण आत्मस्वरूपाचं स्वस्वरूपाचं अज्ञान. म्हणून सर्व दुःखाचं मूळ हे काय आहे की अज्ञान आहे. हे अज्ञान नाहीसे होण्याची एकच बघा, हे अज्ञान आपण स्वीकारलेलं आहे. वास्तविक आता मी मागच्या वर्षी एका ठिकाणी एक मुलगा अपघातात वारला. त्याचा एक छोटा मुलगा होता, 1.5 वर्षाचा असेल तो. अख्खं कुटुंब त्यांचं 45-50 जणांचं कुटुंब दुःख अगदी शोक करीत होतं, आणि मुलगा मात्र आनंदात खेळत होता. म्हणजे खरं सांगा की दुःख मानलेलं आहे का वास्तव आहे? मानलेलं आहे. जर तो मुलगा वारल्यामुळे खरंच जर वास्तव दुःख असतं तर त्याच्या सख्या मुलाला दुःख व्हायला पाहिजे होतं ना, पण नाही, तो अज्ञानी आहे ना, म्हणजे त्याला ते दुःख बिलकुल होत नाही. म्हणून तुम्ही आम्ही अज्ञानामुळे हे दुःख काय केलं की मानलं. वास्तविक पाहता दुःख जगात नाही. हे अज्ञान नाहीसे होण्याचे एकच एक साधन म्हणजे जीवास स्वस्वरूपाचे ज्ञान होणे. बस, हे अज्ञान नाहीस होण्याचं एकमेव साधन वाचुनी ज्ञानी विन एके. फक्त ज्ञान म्हणजे ज्ञानच. स्वप्नस्थ प्रतिकूल पदार्थांचं होणारं दुःख निवृत्त व्हावं, स्वराधिकांचं दुःख निवृत्त व्हावं, ह्याच्यावर रामवान उपाय कोणता? दिवसभर चांगलं चिंतन करणं नाही, लघवीला वेळेवर जाणं नाही, स्वप्नीची घाया तिने दिले पुढे, आणि ओखद चेवोची औषध एकच आहे, फक्त काय? जाग होणे. खरं तर त्याच्यावर एक औषध आहे, ज्याला लयच अकराळ विकराळ स्वप्न पडत असतील त्यानं झोपू नये. पण झोपल्यानंतर जर स्वप्न पडत असतील तर त्याच्यासाठी एकमेव औषध आहे जाग होणं. म्हणून स्वप्नेची या गाया औषध घेवची
धनंजय घेवची जमलेलं बरं का त्यांनी औषध जेवची ते प्रिंटिंग मिस्टेक झाली. औषध आहे पण ओखद आहे तिथे, ओखद चेवोची धनंजय. तेवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. खडग म्हणजे शस्त्र. कोणतं शस्त्र आहे अज्ञानाला? फक्त आणि फक्त ज्ञान. हे ज्ञान परोक्ष आणि अपरोक्ष असे दोन प्रकारचे आहे. ते या द्विप्रकारच्या ज्ञानाचे संपादन करून ते आपणात मुरून तद्विरहित होणे हेच या कलेचे दर्शन होय. प्रथम कलेचं दर्शन काय आहे की सर्व दुःखाचं मूळ अज्ञान आहे. त्याच्यावर रामबाण उपाय कुठला असेल तर ज्ञान आहे. आणि उद्धार होण्यासाठी मग ज्ञान आणि अज्ञान याच्या विरहित होणे म्हणजे ज्ञानही सुद्धा ते मुरायला पाहिजे. ज्ञान गिळून गावा गोविंद. चला एवं ज्ञानाज्ञान दोन्ही पोटी सुनी अहनी उदेला चिदगणी चिदादित्यो हा. चला इति प्रथम कला दर्शन द्वितीय कला दर्शन प्रपंचारोप पापवाद अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंच पंचयते शिष्यानां बोध सिद्ध्यर्थम तत्वज्ञे कल्पतः क्रमः. कल्पित क्रम हा अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. म्हणजे अध्यारोप करून पुन्हा अपवाद करायचा. निष्प्रपंच अशा वस्तूचं त्या ठिकाणी प्रपंच या ठिकाणी सांगायचं. आपण बघितलं मागे की अध्यारोप हा तुम्हाला स्वीकारावाच लागणार आहे. आरोप करायचा त्याच्यासाठी आपण एक 2-3 उदाहरण दिले. हातचा घेतला जातो गणित सोडवत असताना. दुसरी गोष्ट असे की आपण दुसरा एक गोष्ट सांगितला 17 हत्तीचा. तिसरा एक गोष्ट सांगितला की एखाद्या बारीक जंतूचं जर आपल्याला परिमाण काढायचं असेल त्याच्यात पुन्हा ती जंतू वाढवून म्हणजे त्याच्यावर काय करून आरोप करून परत त्याचा अपवाद करावा लागतो. तसं निष्प्रपंच आहे. ज्या वस्तूच्या संबंधी बोलता येत नाही, ज्या वस्तूला जाणताही येत नाही, अशा वस्तूला जाणण्यासाठी अगोदर काय करावा लागतो? आरोप. ज्या वस्तूचे ज्ञान झाले असता त्यानंतर ज्ञात म्हणून काही उरत नाही. ब्रह्मस्वरूपाच्या संबंधी एक गोष्ट महत्वाची ध्यानात ठेवायची की आणि इतर गोष्टीच्या संबंधी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. आपण व्यवहारातील आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान झालं तरी जाणणं शिल्लक राहतं का नाही. तुम्हाला समजा एक गोष्ट आता कळाली, तुम्ही ती गोष्ट शिकल्यानंतर तेवढंच झालं, आता संपलं, आता पुढं काही जाणायचं नाही असं आहे का? नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञातव्य हे शिल्लक राहतं. नुसतं ज्ञातव्य राहत नाहीये, कर्तव्य हे राहतं. कारण ज्ञातव्य आलं की कर्तव्य आलं. म्हणजे विश्वामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही जाणली तरी जाणणं शिल्लक राहते आणि कोणतीही गोष्ट केली तरी करणं शिल्लक राहते. जगामध्ये एकच गोष्ट अशी की ब्रह्म नावाची ते आपलं स्वरूप आहे की ते जाणल्यानंतर पुन्हा जाण्याची गरज नाही आणि पुन्हा कर्तव्य त्याला काही राहत नाही. किंबहुना कृतकृत्यता प्राप्त होते. त्या वस्तूचे स्वरूप मनोवाच्यातीत आहे. तथापि अशा वस्तूचे दर्शन ज्ञान बोध व्हावं म्हणून ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे किंवा शाखा चंद्र न्यायाने अशा मनोवागतीत किंवा अनिर्देश वस्तुस्वरूपी श्रुतीने मायेची कल्पना केली. श्रुतीनेच हे मायेची कल्पना केलेली आहे. तुम्हास मायेचा स्वीकार करावाच लागणार आहे. कारण मन वाचातीत हे परब्रह्म काय आहे की स्वरूप आहे. आणि मग काय केलं? ज्ञानेश्वर माऊलीने उदाहरण दिलं की ताकाचे अंश फेडणे. त्या दह्यामध्ये पाणी घालून त्याचं मंथन करून ताक बाजूला काढणं म्हणजे काय करणं आहे? लोणी काढणं आहे. जसं ताकाचा अंश काढून फेकायचा, आसार अंश काढून फेकायचा म्हणजे काय करणं आहे? लोणी करणे. किंवा शाखा चंद्र न्यायाने. हे बघा, त्या द्वितीयेचा चंद्र बघायचा असेल किंवा त्या चंद्राची जर कोर बघायची असेल तर दिसत नसेल, मग त्याला काय म्हणतात? ते आंब्याची इकडली फांदी आहे ना आणि त्या फांदीच्या वर एक दगड आहे ना, तर त्या दगडावरून बघ ते चंद्र दिसतो. असं याला काय म्हणायचं? शाखा चंद्र न्याय. कारण अगोदर कारण त्या शाखेची काही गरज नाही.
त्याची काही गरज नाही, त्या फांदीची काही गरज नाही. परंतु ती फांदी बघितल्यानंतर मग पुढे काय दिसतो आपल्याला? चंद्र. मग फांदी कशाला धरली मधात? फांदीची काही गरज नव्हती, पण याची ती सूक्ष्मता कोर असल्यामुळं, ती चंद्राची कोर सूक्ष्म असल्यामुळे दिसत नव्हती, म्हणून अगोदर दर्शन कशाचं करून दिलं त्याला? फांदीचं. आणि नंतर काय दाखवलं तिथं? चंद्र. काही लोक म्हणत नाही का, अहो अमुक अमुक गावाला जा म्हणजे काठशेवरीची गरज नाही, पण काठशेवरीच्या तिथून गेले की ते बरोबर तिथे जातो. तद्वतच इथे अगोदर मन वाचा ते जे परब्रह्म स्वरूप आहे, त्याच्यासाठी अगोदर काय केलं की महाराज मायेचा आरोप केला, मायेचा स्वीकार केला. नव्हे तेची कैसे झाले रे खेळिया, नाही तेची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासे आले, जीव शिव नाम पावले रे. फार सुंदर अभंग आहे महाराज. नव्हे तेचे कैसे झाले रे खेळिया, काय नाहीच, कधीच नाही ते झालं खेळिया. काय झालं? नाही तेच दिसू लागले रे. आता हे जगत नाही आणि ते काय झालं की दिसू लागलं. आरोप होते ते रूपाशी आले, आणि नुसतं आले नाही, जीव शिव नाम पावले रे. अविद्या उपाधीमुळे ते जीव या नावाला पावलं, आणि माया उपाधीमुळे ते शिव या नावाला पावलं. त्या मायेच्या योगाने मूळच्या शुद्ध अशा वस्तू स्वरूपात एकोहम बहुश्याम अशा प्रकारची इच्छा किंवा संकल्प उत्पन्न करून हा बहुविध सृष्टीचा पसारा उत्पन्न केला. आपण मागे बघितलं की हे हाड्याला ओढायचं आणि काडेला मोडायचं. विश्वामध्ये संपूर्ण जीवाचे जे काही प्रारब्ध आहे, हे प्रारब्ध परिपक्व होतं. कर्म काय होतं की परिपक्व होतं, आणि ते कर्म भोगण्यासाठी अगदी तत्पर होतं. आणि एवढंच नाही तर एकोहम बहुश्याम असा त्या ईश्वरास काय होतो की संकल्प स्फुरून पावतो, आणि मग त्याच्यामुळं माया कार्योन्मुख होती, आणि हा संपूर्ण जगाचा विस्तार त्या ठिकाणी दिसतोय. त्यात समष्टी उपाधीमुळे त्या चैतन्याच्या ठाई ईशभाव व वेष्टी उपाधीमुळे जीवभाव आला. बस घटाच्या उपाधीमुळं घटा आकाश, आणि मठाच्या उपाधीमुळे मठ आकाश. तसं मायाच्या उपाधीमुळे ईशभाव म्हणजे ईश्वर भाव, आणि अविद्येच्या उपाधीमुळं जीवभाव. हा जो जीव नाही बरं का, आणि ईश्वर नाही. हा काय झाला? फक्त जीव भाव तयार झाला आणि ईश्वर भाव तयार झाला. हा जो उपाधी भेदाने आलेला ईशभाव व जीवभाव याचाच आत्मविचाराच्या योगाने निराश करून केवळ एक शुद्ध आत्मत्वाने स्थिर राहणे हेच या कलेचे दर्शन होय. हे या कलेचं दर्शन दिलं त्याने. प्रपंच आरोपभावात तुझे खंडे तरी अवघा उरला से हरी, आपणा बाहेरी न लगे ठावत. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आणि आपणा बाहेरी न लगे ठाव रुंडावा. इति द्वितीय कला दर्शन. तृतीय कला दर्शन देहत्रयाचा दृष्टा. देहत्रयादी निरसिले ज्ञानाग्नी माझी जाळिले, अच्युत पद प्राप्त केले ज्याशी नाश नाही. हे बघा, देहत्रय म्हणजे कोणते देह? तीन: स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. आणि आपण कोण आहोत? तर त्या तीन देहाचे द्रष्टे आहोत, द्रष्टा आहोत. कानवा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे, सुगत सच्चिदानंदी मिळवणे शुद्ध सत्व गुण विंगली रे, षडगुण गोंडे रत्नजडीत तुझ श्याम सुंदरा शोभली रे. का आता हे त्यांनी दिली काय? घोंगडी. हा माऊली ज्ञानोबरायचा काय का अभंग आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा आणि पांडुरंग परमात्म्याचा, अर्थात देवाचा काय की संवाद या ठिकाणी आहे. आणि देवा, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तुझी उपाधी कशी आणि माझी उपाधी कशी? कान्होबा तुझी घोंगडी चांगली, तुझी उपाधी चांगली. माया उपाधी कशी आहे? तुझी चांगली आहे. आणि आम्हाशी का दिली वांगली रे? आम्हाला अशी वांगली खराब का दिली? स्वगत सच्चिदानंदी मिळवणे शुद्ध सत्वगुण विंगली रे. बघा, तुझी घोंगडी कशी आहे? स्वगत म्हणजे स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे. देव कसा आहे? देव कसा? हे बघा, याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म चिंतन आहे. मायाच्या उपाधीमुळं सत्पद, चितपद आणि आनंदपद हे तयार झालं. आपण तुम्हाला ते मागे लिहून दाखविलं की ब्रह्माची निरपेक्ष सत्यता आणि मायेची सापेक्ष सत्यता मिळून काय झाली? सत्पद वाच्य. म्हणजे दोन्ही मिळून काय झालं? सत्पद. म्हणून सत्पद तयार झालं. सत्पद तसं तयार झालं नाही. मग कशामुळे तयार झालं? या वाच्यतेमुळे, म्हणजे याच्यामुळे. कशात? निरपेक्ष सत्यता
आणि सापेक्षिक सत्यता. चितपद का तयार झालं तर बुद्धिवृत्ती ज्ञान आणि स्वरूपभूत ज्ञान दोन्ही मिळून काय तयार झालं चितपद. आणि आनंद ब्रह्मानंद वासनानंद आणि विषयानंद मिळून काय झालं की आनंदपद. म्हणून देवा तुझी घोंगडी कशी आहे तर त्या ठिकाणी सच्चिदानंदे मिळवणे शुद्ध सत्व गुणे विनली रे. तुझी आखीची आखी घोंगडी शुद्ध सत्वगुण जो मायेचा आहे त्याच्यात ती काय काढली तू विणून काढली. षडगुण गोंडे रत्नजडित तुझं श्याम सुंदरादित शोभली. सहा गुणाचे गोंडे घोंगडी. तुम्हाला माहिती नाही पहिली लोक आता काही राहिले नाही बा. पहिल्याने बैलाच्या गळ्यामध्ये ते गेठे घागरमाळा पुन्हा हे जे घोंगडे असायचे ना या घोंगड्याला सुद्धा गोंडे तयार करायचे सुंदर असं ओळायचे लोक. देवा तुझी घोंगडी कशी आहे रे षडगुण गोंडे ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आता आमची बघ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे. आमची घोंगडी लय बेकार रे देवा. काही त्यात काम कर्म अविद्या सत्व रजतम आणि पंचभूताने विणली रे. तुझी घोंगडी शुद्ध सत्व गुणाने विणली आणि आमची घोंगडी कशाने विणली तू पंचमहाभूतान पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. याच्यात रक्त आहे रेत आहे दुर्गंधी आहे जंतू आहे नरक आहे आणि मुताने सगळी भरलेली. खरं तर मानवी शरीराने परमार्थ केला नाही तर मानवी शरीर इतकं दुर्गंधी आणि खराब जगात कोणतंच नाही. खरं तर डुकरा मांजरा कुत्र्याचं कुकर म्हणजे मानवी शरीर. बघून दादा याला जर उपमा द्यायची असेल तर काय याच्यापेक्षा काही नाही. लय बेकार शरीर देवा आमचं हे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. षडविकार आहे जायते असती वर्धते विपरीमध्ये विनश्यती अपक्ष्यते हे सर्व काय आहे त्याच्यामध्ये विकार आहे. बघून दादा करा व कीर्तन हा किती किती 3 घंटे कीर्तन चालत. जायते असती वर्धते विपरीमध्ये अपक्ष्यते विनश्यती षडवैरी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार मिळवणी तापत्रयाने विणली रे. आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हा सिद्धी. बस तिला 9 मोठमोठे छिद्र आहेत आहे की नाही. हे सगळे 9 काय पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. त्यातलं एक इंद्रिय जर त्वचा काढलं म्हणजे त्वचेतून काही जात नाही ना असं त्वचेत छिद्र थोडंच आहे असं नाही. हे सगळे जे आहे ते 9 ठिकाणी हे काय आहे की फाटलेले आहे. हे ध्यानात ठेवायचं बरं का. पंच ज्ञानेंद्रियापैकी त्वचेतून कधी जीव जात नसतो असं बाहेर. त्वचेला कुठे छिद्र आहे का नाही. मग ते 4च धरायचे आणि मग कोणते की 5 वाक पाणी 5 शिष्ण बुध हे कर्मेंद्रिय किती झाली ती 9. 9 ठाई फाटून गेली आणि ती तू आम्हाशी दिली रे. आणि आपण नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो की लोक म्हणतात का हा माणूस मेला कसं काय हा माणूस मेला कसं काय मरायसारखं नव्हतं आताच फोन झाला अंग चहा घेतली. अरे वेड्यांनो असं म्हणायला पाहिजे का हा माणूस आतापर्यंत जगला कसं काय. खरं सांगा हा श्वास 60-70 वर्ष एवढी मोठी मोठी छिद्र याच्यात असताना या शरीरात राहतो. हे नवल आहे का नाही. तुमच्या मोटरसायकलला साधं बारीक सुई एवढं केस एवढं छिद्र पडलं तर त्याच्यात हवा राहत नाही आणि याच्यात हा श्वास राहतो. पण ती देवाने दिलेली घोंगडी आहे. नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हाशी. ऋषी मुनी ध्यातामुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. हे ऋषी मुनी यांचं आम्ही ध्यान केलं त्यांनी दिलेलं जे चिंतन आहे त्याचं स्मरण केलं आणि मुखाने तुझं नाव घेतल्यामुळं काय झालं संदेह वृत्ती विरली रे. आता आमच्या अंतःकरणामध्ये जो संदेह होता ती संदेहात्मक संशयात्मक वृत्ती विरली. बाप रखुमा देवी वर विठ्ठले त्वम तत्पदी वृत्ती मुरली रे. बस त्वम तत्पदी वृत्ती मुरली रे.
म्हणजे जीव हा ब्रह्मस्वरूप झाला, म्हणजे जीव वृत्ती आणि ईश्वर वृत्ती, जीव भाव ईश्वर भाव हा काय झाला की समाप्त झाला. मुमुक्षु जीवाला आत्मबोध होण्याकरिता करू आपण बबनराव एखाद्या वेळेस स्टेजवर फिरतो ना, का बा तुझी घोंगडी, बरं हे असं आहे बा, ही घोंगडी काल्याच्या कीर्तनाला चालते, रात्रीच्या कीर्तनाला चालते, कुठल्याही कीर्तनात चालते. मुमुक्षु जीवाला आत्मबोध हे होण्याकरिता बघा, मग ज्ञानेश्वर माऊलीचं दुसरं एक आपण काय, मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू. घोंगडी पांघरू याचा अर्थ तुझी मायाची घोंगडी आणि माझी अविद्येची घोंगडी ह्या दूर करू आणि आपण दोघे काय करू की एकत्र राहू. एकत्र राहू म्हणजे एक, तू आणि मी. आता तू माझा तू माझा स्वामी, मी तुझा पाहताना दिसे वेगळी कर. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंग. पाहता आतापर्यंत काय आहे, तू माझा स्वामी होता, मी तुझा कोण होतो, सेवक. पण आता तू माझा स्वामी, मी तुझा रंग. पण आता हे पाहाय ना देवा काय, तर तू मशी महावाक्य बघ, अहम ब्रह्मास्मी हे वाक्य बघ, अयम आत्मा ब्रह्म. पाहताना दिसे वेगळी कर. पाहता म्हणजे काय, हे पाहता, हे जर आपण पाहिलं, हे जर आपण चिंतन केलं, आपल्यामध्ये वेगळी नाही. म्हणून एक काम करण्याचा काय, माझी तुझ्याकडे मागणी आहे, मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हरी. काय खायचं काय, हा बापरमध्ये विठ्ठल राया बस लागे ना मी पाया. पण मग मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू हरी. मग तरी जीवन मुक्तीच्या विलक्षण सुखाचं आनंद भोगण्यासाठी खालचं चरण आहे, बाप रुक्मादेवीवरून विठुराया आणि लागे ना मी पाया. वेळोवेळा कशाला, मग आता तू मी जर एखाद्या वेळोवेळा, अहो जीवन मुक्तीचे विलक्षण सुख भोगायचं ना, आम्हाला आनंद भोगायचा ना, तू देवच राह आणि आम्हाला भक्तच ठेव. पण कसं ठेव, एकच घोंगडी पाहून ठेव. मुमुक्षु जीवाला आत्मबोध होण्याकरिता तत्वविचार आत्मविचार. आपण खरंच त्या अभंगाचं काय वरून वरून नुसतं वाचतोय, त्याचं चिंतन करीत नाही. आता ते चिंतन करण्यासाठी या अशा ग्रंथाचा विचार व्हायला पाहिजे. मुमुक्षु जीवाला आत्मबोध होण्याकरिता तत्वविचार आत्मविचार ब्रह्मविचार अशा विचाराच्या 3 कक्षा आहेत. हे आता वेगळ्या वेगळ्या प्रकारे तीन प्रकारे तुम्हाला आम्हाला तत्वविचार, आत्मविचार आणि ब्रह्मविचार अशा या विचाराच्या 3 प्रकारच्या कक्षा आहेत. त्यापैकी या कलेत तत्वविचार केलेला आहे. तत्वविचार याच्यामध्ये सांगितलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते असून यांच्या पंचकरणाच्या योगाने म्हणजे मिश्रणाने 25 तत्वात्मक स्थूल देह बनलेला असून अपंचकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वाचा सूक्ष्म देह बनलेला आहे. हा या कलेचा उद्देश. याच्यामध्ये तत्वविचार आहे. आता हे तत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि पंचमहाभूताचं मिश्रण होऊन हा स्थूल देह, परत 17 तत्वाचा सूक्ष्म देह. अपंचकृत पंचमहाभूतांनाच सूक्ष्मभूत किंवा तन्मात्रा असेही म्हणण्यात येते. हे अपंचकृत म्हणजे जे पंचमहाभूत मिश्रण झालेलं नाही, ज्यांचं एकमेकात ते मिसळलेले नाही, त्याला काय म्हणायचं, अपंचकृत पंचमहाभूते किंवा तन्मात्रा किंवा सूक्ष्म पंचमहाभूते. या दोह प्रकारच्या कार्यभूत देहाचे कारण जे अज्ञान त्यास कारण देह असे म्हणतात. बस. आणि या स्थूल देहाचं, सूक्ष्म देहाचं कारण जे आहे त्याला काय म्हणायचं, अज्ञान, आणि त्यालाच म्हणायचं कारण देह. हे तिन्ही देह किंवा यापैकी कोणताही देह घेतला तरी तो देह म्हणजे किंवा जीव किंवा आत्मा नसून आत्मा त्याहून निराळा आहे. आता हे घ्या तुम्ही, स्थूल देह जीव आहे का, नाही. सूक्ष्म देह तरी जीव आहे का, स्वतंत्र घेतला तर नाही. कारण देह तर जीव आहे का, नाही. म्हणजे जीव नाही, आत्मा नाही. तो कसा आहे की हे 3 देह त्याच्याहून तो वेगळा आहे, आत्मा किंवा जीव. ज्याप्रमाणे घटाचा दृष्टा पाहणारा घटाहून भिन्न निराळा असतो त्याप्रमाणे आत्मा देहाहून निराळा आहे. बस. घटद्रष्टा घटात भिन्न हा सर्वथान घटो यथा. जीवाने स्वतः या देहात्रयापासून भिन्नत्वाने म्हणजेच दृष्ट स्वरूपाने असणे याचे ज्ञान करून घेणे हेच या कलेचे दर्शन होय.
ही जी कला आहे तिसरी कला, तर तिसऱ्या कलेचा उद्देश कोणता आहे की जीवाने देहत्रयाहून मी भिन्न आहे, स्थूल सूक्ष्म कारण देहाहून मी भिन्न आहे, त्याचा द्रष्टा आहे आणि मी स्वरूपाने द्रष्टा आहे असं ज्ञान करून घेणं ह्या कलेचं दर्शन म्हणून. इति तृतीय कला दर्शन. चतुर्थ कला दर्शन पंचकोश विचार. गोहाहितं ब्रह्म यत् पंचकोश विवेकतः बोध्यु शक्यं ततः कोश पंचक विच्यते. देहादभ्यन्तरः प्राणः प्राणादभ्यन्तरं मनः ततः कर्ता ततो भोक्ता गृहा सेयं परंपरा. मागील कलेमध्ये देहत्रयाचा दृष्टा देहत्रयाहून भिन्न आहे अशा प्रकारचे जीवाचे स्वरूप दाखवण्यात आले आहे. आता या कलेमध्ये त्याच जीवाच्या स्वरूपाची अन्य प्रकाराने जाणीव करून देण्यात येत आहे. हे बघा, या ना त्या प्रकाराने आपण या देहत्रयाहून वेगळे आहोत हा सांगण्याचा त्यांचा खटाटोप आहे, त्यांचा प्रयास आहे, त्यांचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा सांगितलं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह तुम्ही नाही. आता काय सांगणार आहे ते पंचकोश विचार, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश तुम्ही नाही. मोठ्या शहरात येऊन मिळणारे मार्ग अनेक असतात. त्यापैकी कोणत्याही मार्गाने गमन केले असता ज्याप्रमाणे मार्ग आक्रमण करणारा पुरुष त्या शहरातच येऊन पोहोचतो, त्याचप्रमाणे जीवाच्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत. त्या सर्वांचे ध्येय एकच, जीवाने आपल्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून घेणे. श्रुतीने स्मृतीने संत वाङ्मयामध्ये याने कुठल्या तरी प्रकारात त्यांनी उदाहरण दिलं की मोठ्या शहराला येणारी अनेक मार्ग जरी असली तरी त्या मार्गाचा उद्देश एकच असतो, त्या शहरामध्ये पोहोचायचा. आता तुम्ही आजही बघा, तुम्हाला समजा 25 किलोमीटर मधातनं खराब रस्ता असला, भयंकर खराब असला, गाडी तुमची नवी असली तर माणसं काय करतात, 50 किलोमीटरचा हेलपाटा काय करतात, सहन करतात. का बरं? चांगला मार्ग आहे म्हणून. पण शेवटी 50 किलोमीटर जर तुम्ही दुरून गेला तर कुठे जातात, त्या शहरामध्येच जातात. तद्वत येणं की कोणत्या तरी प्रकाराने मी आत्मस्वरूप आहे, याच्यावर वेगळा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं ज्ञान संपादन करणं हाच उद्देश आहे. त्याने वेगळ्या प्रक्रिया, वेगळ्या पद्धती सांगितल्या. तर आपण हे विचार चंद्रोदय शिकलो, याचा सर्वाचा उद्देश काय आहे की हाच आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः, आणि आत्मा हा ब्रह्मरूप आहे, हाच त्याचा उद्देश आहे. या कलेतील जीव स्वरूपाकडे येणाऱ्या मार्गास पंचकोश विचार हे नाव देण्यात येत आहे. आता याला काय दिलं नाव विचार आपण? पंचकोश विचार. कोश शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्या सर्वाचा संग्रह, आवरण, अगर, आच्छादन यात करता येतो. आता कोश शब्दाचे अनेक अर्थ अनेक प्रसंगानुसार वेगवेगळे अर्थ करता येतील, परंतु त्या सर्वांचा संग्रह जर केला तर आवरण किंवा आच्छादन असा अर्थ करता येतो. जीवाचे स्वरूपास आवरण करणारा तो कोश, हे कोश 5 आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय हे 5 एकाहून एक अंतर म्हणजे सूक्ष्म. हे कोश कसे आहेत? आत आहेत असे. अन्नमय, त्याच्यानंतर प्राणमय, त्याच्यानंतर मनोमय, त्याच्यानंतर विज्ञानमय आणि आनंदमय असे आत कोश आहेत. ते आत्मस्वरूपाच्या अगदी जवळ ते. सूक्ष्मेतर असे असून जीव स्वरूप या प्रत्येक कोशाहून कसे निराळे आहे हे या कलेत स्पष्टपणे दाखविण्यात आले असून शेवटी जीव स्वरूप आत्मा सच्चिद आनंद स्वरूप आहे असे सांगण्यात आलेले आहे व तेच या कलेचे दर्शन आहे. बस, जीव आणि आत्मा एक आहे आणि अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश तुम्ही नाही, याच्यावर तुम्ही वेगळे आहात. हेच या कलेचं काय की दर्शन आहे. राहिलेल्या दिवशी उद्या. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.